मित्रांनो, इजिप्तची राजधानी कैरोमध्ये हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये जे पीस ॲग्रीमेंट सुरू होतं, चर्चा चालू होती त्यांच्यामध्ये युद्धबंदीची, त्याच्यावरती आता दोन्ही पक्षांकडून सहमती झालेली आहे. यामध्ये हमासचे जे टेररिस्ट आहेत, जे इस्रायलच्या जेलमध्ये बंद आहेत, त्यांच्या बदल्यामध्ये जे इस्रायलचे बंधक हे गाझापट्टीमध्ये आहेत त्यांना सोडण्यावरती दोन्ही जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सहमती झालेली. आणि त्यानंतर इस्रायल गाझामधून काही भागातून आपलं जे सैन्य आहे हे पुन्हा एकदा मागे घेणार आहे. आता ही जी सर्व पीस ॲग्रीमेंट झालं आहे ते यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे इजिप्तची आणि मिडल ईस्टमधल्या काही देशांची, बरोबर. पण याच्यामध्ये अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा यांनी श्रेय घ्यायला डोनाल्ड ट्रम्प हा सरसावून पुढं आलेला आहे. आता इस्रायलचा जर तुम्ही विषय घेतला तर इस्रायलने जरी पहिल्यांदा या ॲग्रीमेंटवरती जरी ते ॲग्री करत असले, पण इस्रायल हा एक असा देश आहे किंवा इस्रायलची अशी टेंडन्सी आहे ना की इस्रायल कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि इस्रायल त्याच्या जागेवरती एकदम बरोबर आहे, कॉम्प्रोमाइज करायला पण नाही पाहिजे. कारण 7 ऑक्टोबरची जी घटना तुम्ही जर बघितली, इस्रायलच्या सीमा भागांमध्ये या हमासच्या दहशतवाद्यांनी केलं होतं. निरपराध लोकांना, तहानी बाळं असतील किंवा भ्रूण असतील, यांना जिवंत या लोकांनी जाळलं होतं. अत्यंत भयंकर याच्यामध्ये या लोकांनी केलं. आणि त्यानंतर इस्रायलने जे रिटेलिएशन केलं ते तुम्ही बघितलं की गाझापट्टीचा जवळपास 90% गाझापट्टीचा नायनाट या इस्रायलनी आर्म फोर्सेसनी किंवा IDFनी केला होता. आता हे जे पीस ॲग्रीमेंट झाले ते यामध्ये बरेच काही इंटरेस्ट आहेत. यामध्ये खास करून आखाती देशांनी दबाव टाकला आहे अमेरिकेवरती की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा, तुम्ही इस्रायलला समजून सांगा. हा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालता. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यायच्या आधी जे जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती होते, कमला हॅरिस असेल, यांनी बराच प्रयत्न केला. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प आल्याच्या नंतर डोनाल्ड ट्रम्पनी सुद्धा याच्यावरती काम केलं. आता हे कशामुळे केलं, ती जे आखाती देश आहेत, सौदी आहे, कतर आहे, इजिप्त आहे, हे सारखे जे देश आहेत तेल उत्पादक देश की ज्यांच्या जीवावरती अमेरिकन इकॉनॉमी जी आहे ही सध्या गटांगळ्या खाते, त्या लोकांनी अमेरिकेला विनंती केली की तुम्ही मध्यस्थी करा. आणि अमेरिका आणि इजिप्त आणि हे सर्व जे मिडल ईस्टमधले जे आखाती देश आहेत, ज्यांना गल्फ कंट्री म्हणतो, की ज्यांच्याकडे ऑइल आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांचा या मागं हात आहे. आता इस्रायल सुरुवातीला जरी हा म्हणत असलं, पण जेवढं जिओ पॉलिटिक्स मला समजतं, जेवढं जागतिक राजकारण मला समजतं, तर इस्रायलने हा ट्रॅप टाकला आहे. इस्रायलला माहिती आहे की जर आपल्याला सिरियामध्ये ॲक्टिव्ह व्हायचं असेल, कारण सिरियामध्ये आता बशर अल असद गेल्याच्या नंतर सिरियामध्ये मोकळं रान आहे आणि इस्रायल गोलान हाईट्सपासून इस्रायल पुढं आला आहे. 10 किलोमीटरचा बफर झोन इस्रायलने बनवलेला आहे. जर आपल्याला सिरियामध्ये जर ॲक्टिव्ह व्हायचं असेल, सिरियामध्ये जर आपल्याला आणखी पुढं जायचं असेल, तर आपल्याला गाझापट्टीमध्ये सीजफायर करावं लागेल. आणि हे जे सीजफायर असणार आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं असणार आहे. मी तुम्हाला सांगतो, इस्रायलचे ज्यावेळेस संपूर्ण बंधकं पुन्हा एकदा तेल अवीव किंवा येरुसलेममध्ये येतील, पुन्हा एकदा त्यांच्या देशात ते येतील, इस्रायल परत एकदा गाझापट्टीमध्ये घुसणार आणि परत एकदा गाझापट्टीमध्ये जी त्यांनी 1 वर्षापासून जे गाझापट्टीमध्ये जो बॉम्बार्डिंग आणि गाझाची जी मजा इस्रायलने केलेली आहे ती पुन्हा एकदा सुरू करणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेखी. कुणी कितीही काही म्हणत असलं, पीस ॲग्रीमेंट झालं आहे, सीज फायर झाले, पण हे फक्त तात्पुरता आहे.